नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। भाजपचे विशेष कार्यकारी सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांच्या हालचालींमुळे चंदगडमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ। कुपेकर यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतल्याने राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला वेग। जशपूर जिल्ह्यातील बालाझार चिमटापाणी गावात हत्तीच्या हल्ल्यात सालिक राम टोप्पो यांचा मृत्यू। सरकारने 6 लाखांची भरपाई जाहीर केली, पण दावा करणाऱ्या 6 महिलांनीच खळबळ उडवली। सर्वांनी स्वतःला मृताची पत्नी असल्याचा दावा केलाय। गांधीनगर मेन रोडवर भरधाव गाड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले। यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता करवीर तालुका शिवसेनेची तात्काळ रमलर बसवण्याची मागणी। महिलेला झालेल्या अपघाती मृत्यूमुळे नागरिकांमध्ये संताप। जंगलतोड आणि महामार्गामुळे वन्य प्राणी थेट शेतात घुसू लागले। यामुळे शेतकऱ्यांबरोबरच वाहनधारकांचाही जीव धोक्यात। बहुजन मुक्ती पार्टीने या प्रश्नावर आता 1 लाख सह्यांचे निवेदन देण्याचा घेतला निर्णय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना खास आमंत्रण दिले। घरच्या गणपतीच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहणार आहेत। गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी शिवतीर्थावर ही भेट घडणार आहे। दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांचे पुत्र राहुल पाटील आणि राजेश पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला। यावेळी या कार्यक्रमासाठी 25,000 कार्यकर्ते उपस्थित होते। या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज। धन्यवाद। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।